श्री दत्त. मागच्या 2 गुरुवारपासून आपण पितृदोषाबद्दलचं प्रवचन ऐकलं की नक्की पितृदोष कसा लागतो, जीवनाच्या कुठल्या परिस्थितीला त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं आणि कोणत्या कारणानं लागतो. हे तीनही मुद्दे मागच्या 3 प्रवचनामध्ये आपण विस्तृत पद्धतीने पाहिले. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा अकाली मृत्यू, दुसरा मुद्दा बुडीताची जमीन आणि तिसरा मुद्दा नाग किंवा साप यांना मारलं जाणं. या 3 बाबतीतून हा दोष उत्पन्न होतो. 3 पिढ्यांचा हा दोष चालतो. याची कालावधी आहे 3 पिढ्यापर्यंत पुढे चालत राहतो. 3ऱ्या पिढीला बाध होतो आणि त्याच्यातून मुक्ती मिळण्यासाठीची विधी म्हणजे नारायणबली, नागबली, त्रिपिंडी आणि जर पत्रिकेत असेल तर कालसर्पयोगाची शांती. परंतु ती त्या पद्धतीनं झाली तर त्याच्यातून माणसाला फरक पडतो, अन्यथा त्याच्यामधून कुठलाही फरक पडत नाही. पितृदोषाचं आख्यान पूर्णत्वाला जाते, परंतु त्यामध्ये तरी सुद्धा काहींच्या मनात शंका राहतात, म्हणून त्या थोड्या शंकांबद्दलचं विवेचन शेवटी घेऊच आपण. परंतु आजचा विषय थोडा वेगळा आहे. आजचा विषय समजायला अवघड आहे, कारण जीवनाचं गुढ समजून सांगणार आहे. एकाग्रतेने ऐका, निश्चित लक्षात येईल. एकाग्रता भंग पावली विसरून जातात. जे समजणार नाही ते विचारा प्रवचन संपल्यानंतर. विषय अवघड आहे, पण घेण्याचं कारण 100 मधल्या 10 लोकांना कळाला तरी जीवनाचा सार त्यांच्या लक्षात येईल. अनेक व्यक्तींचा हा प्रश्न असतो की मी देवाचं इतकं करतो, मी भगवंताचं इतकं करतो, सोमवारचं महादेवाचं स्टेटस ठेवतो, मंगळवारी काळूबाईचं स्टेटस ठेवतो, बुधवारी पांडुरंगाचं ठेवतो, गुरुवारी दत्ताचं ठेवतो, शुक्रवारी महालक्ष्मीचं ठेवतो, शनिवारी शनीला तेल घालतो, रविवारी खंडोबाचा भंडारा उधळतो, तरी सुद्धा माझ्याच मागं दुखणी का लावली देवानं? बरोबर आहे? हे प्रश्न पडतात ना मनात. काही जण सेवा करतात, काही जण त्यांचे भाव दाखवतात. प्रत्येक जण प्रत्येकाच्या माध्यमातून देवाची काहीतरी सेवा करत असतो, त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावं अशी त्याची छोटी ते का होईना अपेक्षा असते. आणि हा प्रश्न कधी येतो मनात माहितीये का, की माझंच असं का वाईट? ज्यावेळेस तुम्ही समोरच्याकडे बघता. हा प्रश्न कधी मनात येतो? ज्यावेळेस आपण समोरच्याकडे बघतो त्यावेळेस मनात हा प्रश्न येतो की देवा माझंच का वाईट? का? तर समोरच्याची सुखाची बाजू तुम्हाला दिसते, दुःखाची बाजू दिसत नाही. इतका साधा आणि सोपा भाग आहे. प्रत्येकाला आपलं दुःख बोंबलून सांगायची सवय नसते. एखादा ती बाजू झाकून ठेवतो, दिसताना सुखाची बाजू दिसते. मग आपल्याला वाटतं देवानं आपल्याला का दुःख दिलं, ह्याला का सुख दिलं? खरं म्हणजे एक प्रकारचा हा मत्सर आहे आणि 6 विकारातला हा एक विकार आहे. तुम्ही कितीही काही म्हणा, पण हा विकार आहे, हा चुकीचा आहे. कारण प्रत्येकाच्या जीवनात देवानं काहीतरी सुख निर्माण करून ठेवले आणि प्रत्येकाच्या जीवनात देवानं काहीतरी दुःख निर्माण करून ठेवले. फक्त एखाद्याला त्वचेचा आजार झाला, नीट ऐका, त्वचेचा आजार झाला तर वरती दिसतो, आणि एखाद्याला हाडांचा आजार झाला तर दिसत नाही. पण दुखणं हा खाजवतो आणि त्याचा हाड आतून खाजवतच ना, पण सांगणार कसं, दाखवणार कसं? काही दुखणी देवाने अंतर्गत दिलेत, काही दुखणी दाखवण्याजोगी दिलेत. तसंच काही दुःख माणसाच्या आतमध्ये आहेत, काही दुःख ती जगाला दिसत आहेत. मग इतका साधा आणि सोपा हा भाग असताना आपण त्यासाठी आपली कंपॅरिझन दुसऱ्याशी करू नये, मला हा भाग सांगायचा आहे. प्रत्येकाच्या जीवनात दुःख आहेच, प्रत्येकाच्या आहे. अगदी अंबानीचा मुलगा बघा तुम्ही कसा चालतो, कुणी बघितलंय नीट पद्धतीनं? तो कसा चालतो हे ज्यावेळेस तुम्ही नीट बघताल त्यावेळेस तुम्हाला कळेल, नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे, निश्चित आहे.
कारण पैशानं सगळी सुख विकत घेता येतात, समाधान घेता येत नाही. समाधान आतून पैदा करावं लागतं. तुम्ही पैसे देऊन सोन्याचं ताट खरेदी करताल, त्याच्यामध्ये पंचपक्वान्नाची मिठाई आणताल, पण आदल्या दिवशी शुगर झाली, काय चुलीत घालायचे ती ताट आणि मिठाई? पैसे देऊन सुखाच्या वस्तू घेता येतात, सुख नाही घेता येत. सुख हे समाधानात गुंतलेलं आहे, आणि समाधान हे माणसाच्या मनाच्या मांडण्यावरती. आज ह्या मुद्द्याला हात का घातला? त्याचं कारण, ज्यावेळेस मी पत्रिका पाहतो, प्रत्येकाचे 12 भाव पाहतो. 12 भाव म्हणजे एक कुंडली प्रत्येकानं आपली पाहिली असेल, किंवा एक साधारण तेवढं माहिती असेल, अशी काहीतरी एवढी चौकट असते, आणि त्या चौकटीमध्ये असे क्रॉस करून असे रकाने 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 असतात. अशी प्रत्येकाची कुंडली आहे, तुमच्या प्रत्येकाकडे आहे, प्रत्येकाच्या घरी आहे. कोणी कधी पाहिली आहे, कोणी कधी पाहिलेली नाहीये, पण एवढं तर कळतं, त्या 12 रकान्यांमधून हे लोक काहीतरी बोट अशी मोजून काहीतरी सांगत असतात. आता ज्यानं त्याचं शिक्षण घेतलंय, आता काही लोक नावं ठेवतात, म्हणतात हे काय मोजतात आणि ह्यांना काय कळतं आणि ह्यांना काय कळतं. आणि डॉक्टर ज्या वेळेस तुमच्या छातीला ते टेटोस्कोप लावतो, त्यावेळेस तुम्ही त्याला वेडा म्हणताल का? काय मूर्ख माणूस आहे, काहीतरी वायरी कानात घातली आणि माझ्या छातीवर ठेवतो म्हणतो श्वास घ्या सोडा, श्वास घ्या सोडा, ह्याला काय कळणार आहे? नाही. जी गोष्ट आपण पाहिली नाही, ती अस्तित्वात नाही असं म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही. तुमच्यातला अमेरिकेला कोण कोण गेले? हात वर करा. कुणीच नाही गेलं. मग अमेरिका नाहीये का पृथ्वी तलावर? हाय, मग कुठे? दाखवा ना मला. ती नकाशात आहे, ती पृथ्वी तलावर आहे, तिचं अस्तित्व आहे. आपण गेलो नाही म्हणून तिचं अस्तित्व नाकारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही, त्याने आपण मूर्ख बनतो. तसं शास्त्र हे निश्चित आहे, ज्योतिषशास्त्र आहे, वास्तुशास्त्र आहे, अंकशास्त्र आहे, ही शास्त्र आहेत. आपल्याला त्यातला जर अभ्यास नसेल तर त्याच्यावरती बोट ठेवण्याचा, दोष देण्याचा आपल्याला काहीच अधिकार बनत नाही. आणि जरी आपण तसं केलं, तुम्ही म्हणलात, काही लोक म्हणतात अमेरिका, पण तसलं काही नाहीच हो, ती एक अंधश्रद्धा आहे. ते लोक कुणाला मूर्ख म्हणतील? तुम्हाला म्हणतील, कारण तुमची बुद्धी त्या बाबतीत एक छोट्या व्यापकतेत गुंतलेली आहे, की तुम्ही ते पाहिलं नाही तर तुम्ही ते अस्तित्वात मान्य करत नाही. ज्याला ज्योतिषचा अभ्यास आहे, ज्याला अंकशास्त्राचा अभ्यास आहे, ज्याला वास्तूचा अभ्यास आहे, ज्याचे बारखावे तो अनुभव घेतो, त्याला निश्चित पद्धतीनं त्याच्या मागचं गुढ कळतं. आणि जो त्याला मूर्खपणे नाकारत राहतो, त्याला कळत तर काहीच नाही, पर्यायी त्याच्या जीवनात त्याच्या हातामध्ये काहीच येत नाही. हे सांगण्याचं आजचं तात्पर्य, प्रत्येकाची कुंडली देवानं वेगळी लिहिली, आणि प्रत्येकाचं भाग्य देवाने वेगळं लिहिलं. ते आपण थोडं जर वाचलं, थोडंच म्हणला शब्द नीट आहे का, मी थोडं वाचलं म्हणलं, अख्खं वाचलं नाही म्हणलं, ते आपण थोडं वाचलं आणि त्यानुसार पावलं टाकली तर जीवनात निश्चित बदल होतो. एक व्यक्ती होता, तो एकानं सांगितलं गायाच्या धंद्यात बाबा खूप पैसा आहे, दुधाला तू गाया घे, धारा काढायच्या, चारा टाकायचा, धारा काढायच्या, चारा टाकायचा, दूध काढायचं, विकायचं, किती सोपा धंदा आहे. शेण पडलं वडायचं, शेणाचा पैसा होतो. ते म्हणला त्याला काहीच ज्ञान नाही, त्याला अक्कलच नाही, गाई म्हणजे काय आणि कसं दूध आणि काय. तो गेला गाई घ्यायला, बाजारात गेला, म्हणला बारखीचीच घेऊ म्हणजे कमी खाईल, आणि नंतर मोठं झाल्यावर दूध. आणि तो म्हणला ही कितीला? ते म्हणला 5,000 रुपयाला. आणि हे कितीला? ते म्हणला 2,000 रुपयाला. म्हणला अरे ही स्वस्त आहे, हेच घ्या. घरी घेऊन आला, चारा टाकायला लागला, चारा टाकायला लागला, आणि विचार केला याला दूध कधी येईल. त्याच्या मनात अशी हे उत्पन्न झाली की 5,000ची एक होती आणि एक होती 2,000ची, म्हणजे आपण 3,000 फायद्यात गाई आणली, म्हणजे किती आपण हुशार आहे. आणि रोज चारा टाकायचा महिना झाला, आणि त्याच्याकडे एक जुना शेतकरी आला. तो म्हणला त्या व्यक्तीला, माधवा तुम्ही बैल का म्हणून आणलाय हो? ते म्हणला म्हणजे हा बैल आहे का? दूध नाही देत? अहो दूध नाही देतो, दूध कसं देईल? मग त्यावेळेस त्या माणसाला कळलं की आपण 2,000 रुपयात एक बैल आणलाय, तो पण जर्सी. आता त्या जर्सी बैलाचं काय करायचं? जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही, त्या व्यवसायात आपण पडू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि एक विषय ह्याच्यातून मला सांगायचंय का, हे एक उदाहरण आहे, एक उदाहरण आहे. उदाहरण का दिलं? बैल दूध देऊ शकत नाही आणि गाई नांगर ओढू शकत नाही. प्रत्येकाची
कॅपॅसिटी आणि प्रत्येकाची ताकद देवानं वेगळी दिलेली आहे. देवानं ह्याच्यातून काय लक्षात घ्यायचं, नीट लक्षात घ्या. तुम्ही आता ऐकताल, तुमच्या घरचे टेन्शन दूर होईल, पोरांचं टेन्शन दूर होईल म्हणून प्रवचन घेतलंय. एकच ध्यानात धरा, 2000चा बैल आणला, किती चारा घातला, किती गोंजारला, किती अंजारला, किती त्याला लाली पावडर केली, तरी तो दूध देईन का हो? नाही देऊ शकत. का? कारण त्याच्यात तो गुणधर्म देवानं घातलेलाच नाही. त्याच्यात गुणधर्म काय घातलाय? नांगर ओढायचा. आणि एक सुंदर गाय आणली, तिला खूप खायला घातलं, खूप काही काही केलं, पण ती बैलासारखा नांगर ओढेल का हो? नाही ओढू शकत. कारण ती ताकद कशात दिली? बैलात दिली. मला हेच सांगायचंय तुम्हाला, ज्योतिषाकडे पहिलं जाऊन पत्रिका काढणे, त्या माणसाचं नाव अक्षर काढून आणणे, ही पद्धत का होती? ह्याला का महत्व द्यायचे? कारण त्या पत्रिकेतून कळायचं की हा व्यक्ती, मनुष्य, मुलगा, मुलगी त्याच्या जीवनामध्ये कोणत्या बाजूने यशस्वी होईल, कोणत्या क्षेत्रातून यशस्वी होईल, कोणत्या मार्गातून यशस्वी होईल. मग त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याचा जर मंगळ ग्रह पत्रिकेत अतिशय उच्च स्थानात असेल, तर तो कुठल्या व्यवसायात जाईल? तर तो जाईल जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवसायामध्ये, गाड्यांच्या व्यवसायामध्ये, वाहतुकीच्या व्यवसायामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये, मिलिटरी क्षेत्रामध्ये, अन्य धाडसाच्या क्षेत्रामध्ये तो निश्चित प्रगती करेल. आणि जर अशा व्यक्तीची कॅपॅसिटी आहे मंगळ स्ट्रॉंग असलेल्या मुलांची ह्या पद्धतीच्या व्यवसाय देण्याची, पण त्याचे वडील आहेत चर्मकार, चांभार, त्यांनी जर म्हणलं की माझा दिवसाचा व्यवसाय, ह्या चपला बांधून मी इतकं पैसे कमवतोय की माझा दिवसाचा धंदा 12-13 हजार रुपये माझा बसलेला व्यवसाय आहे, त्याच्यातून माझ्या मुलांनी पुढे यावं, माझ्यासारखं काम त्यानं शिकावं, माझ्यासारखा त्याने पुढच्या व्यक्तींकडून विश्वास कमवावा, ह्याच्यात भरपूर पैसे कमवावे, खानदानी धंदा चालवावा, खानदानी व्यापार चालवावा, अशी त्याच्याकडून अपेक्षा करून त्याला त्या फील्डमध्ये वळवणं अतिशय चूक आहे. देवानं लिहिताना प्रत्येकाचं वेगळं लिहिलंय. पुन्हा एकदा सांगतो, जुळी मुलं होतात ना, जुळी, त्या जुळ्या मुलांमध्ये सुद्धा काही सेकंदाचं अंतर असतं नाळ कापण्याचं, आणि त्या सेकंदाच्या अंतरातून सुद्धा कृष्णमूर्ती ज्योतिषनुसार प्रत्येक त्या 2 जुळ्या मुलांची विभिन्न कुंडली निघते. कृष्णमूर्तींनी याचं पद्धतशीरपणे याचं सविस्तर विस्तृत पुस्तक लिहिलेलं आहे, आणि त्याच्यात विस्तृत लिहिले की जुळ्या मुलांमध्ये जरी काही गोष्टी सारख्या असल्या तरी त्यातला एक वीक राहतो, एक अति तेज राहतो, किंवा त्यांच्या प्रगतीमध्ये, त्यांच्या काही पुढच्या जीवनामध्ये वेगवेगळं भाग्य घेऊन जन्माला येतात. इतका बारखावा जर शास्त्रात दिलाय, तर आपण आपल्या जीवनामध्ये काही महत्वाचे निर्णय घेताना या पद्धतीतून जर गेलो तर पर्याय काय होईल? आपला वेळ, आपली मनस्थिती आणि आपला पैसा, तीनही गोष्टी वाचतील. जर बैल दूध देणारच नाही हे पक्क माहितीये, तर आपण बैल घेऊ का हो? घेणारच नाही ना. ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचं तिकीट आपण काढूच शकत नाही. म्हणजे आपला वेळ वाचणार, पैसा वाचणार, आणि आपण केलेली अपेक्षा भंग होण्यापासून आपण वाचणार. म्हणून पत्रिकेचं जीवनात खूप महत्व आहे. ही जन्मकुंडली 12 स्थानांची आपल्या जीवनामध्ये खूप बारखावा देते, आणि त्याच्यातून खूप बारीक गोष्टी आपल्या जीवनातल्या समजून घेण्यासारख्या असतात. पण ज्योतिष जसं चांगलंय तसंच ते विष सुद्धा आहे. हेच मी सुद्धा हे सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, ज्योतिष जितकं चांगलंय तितकंच ते वाईट सुद्धा आहे. हे मी का बोलतोय? ज्या वेळेस पोटात भूक आहे त्यावेळेस मिळालेले सुरुवातीचे 15 घास माणसाच्या पचन शक्तीमध्ये अतिशय सुंदरपणे पसतात. पोट भरलंय, ढेकर आलाय, आपल्याला समजतं. माणसाचं पोट भरलेलं कोणाला समजतंय? त्याच्या भावकीतल्यांना नाही समजत. त्याचं त्याला समजतंय ना, पोट भरले, आता खाणं थांबवलं पाहिजे. तरी सुद्धा पुढे एखाद्यानं आवडीचा पदार्थ आणून मांडला, केला खायला चालू, सांगतंय आतून अरे बास झालंय माझं, तरी केला चालू. जे अन्न सकस होतं काही वेळानं अपचन होऊन त्याचं विष होतंय. म्हणजे जे अन्न शरीराला पूरक आहे तेच अन्न काही वेळानं अपूरक ठरणार आहे. का? कारण भूक संपल्यानंतरचं खाणं म्हणजे विषाचं खाणं आहे. तसंच ज्योतिष बघताना माणसानं पुढची दिशा बघावी, पुढची दशा बघावी, पावलं कशी टाकावी ते बघावं, गुंतवणूक कुठं करावी ते बघावं, गुंतवणूक कशा पद्धतीने करावी ते बघावं, भागीदारी कुणाशी करावी ते बघावं, ह्या गोष्टी बघाव्यात, लग्न कोणाबरोबर करावं ते बघावं.
घर कधी बांधावं ते बघावं. आपल्या जीवनातल्या महत्वाच्या गोष्टींना आपण नियमबद्ध कसं करावं, आपला पुढचा काळ हा कसा येणार आहे या गोष्टी निश्चितपणे बघावं. पण आपण कधी मरणार आहे, आपण कसं मरणार आहे, आपला ऍक्सिडेंटच होईल का, आपल्याला शुगरच होईल का, आपल्याला अटॅकच येईल का, आणि माझ्याच पत्रिकेत हा शनीच का खराब दिलाय देवानं, आणि मग हाच का खराब आहे, असे मूर्ख विचार करत बसणं म्हणजे ज्योतिष शास्त्राचा तुम्ही घेतलेला चुकीचा अर्थ. 12 ग्रह कुणाच्याही कुंडलीत चांगले नाही, कुणाच्याही, आणि 12 ग्रह कुणाच्याही कुंडलीत खराब नाही. ह्याचा समतोल म्हणजे जीवन आहे. हा प्रयत्न कोणी केला होता? रावणानं त्याच्या मुलाच्या वेळेस. 12ही ग्रहांना मनाला 11व्या स्थानात उपस्थित राहा, पण शनीने पाय बाहेर काढला आणि मृत्यूचा योग लिहिला गेला. ज्याचे 12ही ग्रह चांगले त्याचा जन्मच होऊ शकत नाही, तो दैवत्वाला जाणार. आणि ज्याचे 12ही ग्रह खराब आहेत त्याचा जन्म माणूस म्हणून होऊ शकत नाही, तो किडा, मुंगा, साप, अजगर, गांडूळ हे म्हणून जन्मणार. ह्यांचा ज्यावेळेस समतोल बसतो त्यावेळेस माणसाचा जन्म येतो, हे लक्षात घ्या. म्हणजे आपल्या पत्रिकेत 2 ग्रह खराब आहेत तर निश्चित 2 ग्रह चांगले आहेत. वाईटाकडे लक्ष देण्यापेक्षा माणसानं काय करावं, चांगलं काय ते बघावं. पण हे काम कुणाचं असतं? ज्योतिषाचं असतं. सांगताना जशी ही आमची जबाबदारी, तुमची जबाबदारी आहे, तशी ही आमची पण जबाबदारी, की पुढच्या व्यक्तीला सांगताना काय सांगावं. माझ्या एका शिष्याच्या घरी तर काय सांगितलं, त्याचं असं गोंधळामध्ये पत्रिका, थोडस घरातल्या भावकीतल्या लोकांना चिंता असतेच आपली, तर त्यांनी पत्रिका म्हणाले, आपल्या दादाची पत्रिका एक छान ज्योतिषी त्यांना दाखवून बघावी. तर त्यांनी त्याची पत्रिका त्याच्या काकीकडे दिली. काकीने ती पत्रिका ज्योतिषाच्या पुढे मांडली. ते ज्योतिषाने ती पत्रिका पाहिली, म्हणाला, अरे बापरे बापरे बापरे. म्हणलं, ह्या मुलांना आता 2-3 मुली प्रेग्नेंट केल्यात, आणि ते पोरग तर एवढं सात्विक आणि छान शांत माझ्या पुढे येऊन बसतंय, आणि इतकं चांगलं चाललेलं सगळं, त्याच्या आईला अटॅकच यायचं बाकी राहिला. ते घाईघाईच माझ्याकडे आल्या, म्हणल्या, हे महाराज खरं आहे का? आणि म्हणलं, नाही. ह्याच्या पुढे त्याने काय सांगितलं ते मला सांगा. हे वाक्य तो बोलला ना ज्योतिषी, ह्या वाक्याच्या पुढचं वाक्य तो काय बोलला ते मला सांगा. ते तुम्ही नका सांगू, मी लिहितो कागदावर. ते वाक्य मी लिहितो कागदावर, तुम्ही सांगायच्या आधी. आणि मी एक वाक्य कागदावर लिहिलं आणि त्यांना दाखवलं. म्हणलं, हे वाक्य आहे का ते? ते म्हणल्या, तुम्ही भेटलाय का त्यांना? म्हणलं, मी भेटलो नाही त्याला, मी त्याला भेटलो नाही, पण माझ्या फील्ड मधल्या व्यक्तींच्या खाना खुना खोचा खाचा हे सगळं मला माहिती आहे. मी 7-8 वर्ष झालं तेच करतोय. काय लिहिलं पुढं? मंगळ ग्रह अतिशय उच्च आहे, त्यामुळे त्या मंगळाची शांती करावी लागेल, तर हे पोरग चांगलं वागेल, आणि त्याला 25,000 रुपये खर्च आहे. मला माहिती ना तो काय लिहिणार आहे. माणसाला घाबरवून त्याच्याकडून पैसा कसा काढायचा हे काही लोकांना खूप चांगलं जमतं, आणि त्याच्यामध्ये दुर्दैवानं आमच्यासारख्या लोकांचा सहभाग खूप आहे, की ज्यांनी पट्टी लावली आमच्या नावाची. ते खरं तर त्यांना त्यातलं काही ज्ञान पण नाही. नावानुसार पत्रिका बघणारे मूर्ख लोक, नावानुसार राशी सांगणारे आणि त्याच्यावरून पत्रिका बघणारे मूर्ख लोक, त्यांनी नावापुढे ज्योतिषाचार्य लावतातच कसं हे मला प्रश्न पडतो. आणि ही खंत आहे, कारण त्यांच्याकडे वडिलोपार्जित आले. आज्यानं पोराला शिकवलं, त्याच्या पोराला त्याच्या पोराला शिकवलं, त्यांच्याकडे प्रमाणपत्र मागा. तू कुठं ह्याची तुम्ही डॉक्टरकडे गेला तर त्या दवाखान्यामध्ये जिथून आत जाता तिथे 3 फ्रेमा लावलेले असतात. आता तुम्ही बारकाईने बघता का नाही मला माहित नाही, पण त्या फ्रेम काय असतात माहितीये का? त्या डॉक्टरच्या डिग्र्या असतात सगळ्या, आणि ते मिळाल्याशिवाय त्याला दवाखाना टाकायची परवानगी नाही. का? तर पुढच्याच्या शरीराशी, पुढच्याच्या जीवनाशी खेळण्याचा कुठलाही अधिकार त्या व्यक्तीला नाहीये, जर त्याला त्याच्यातलं ज्ञान नाही. फक्त हा भाग ज्योतिष शास्त्रामध्ये खूप मागे राहिला, की जे पिढ्यानपिढ्या शिकवत आले तेच पुढे रंधा मारून यांनी सांगितलं. कुठं नाही त्याची ज्योतिषशास्त्र कोर्स आहे, त्याचं शिक्षण घेता येतं, त्याच्यातून प्रमाणपत्र मिळतं. त्या प्रमाणपत्रानंतर अभ्यास करावा लागतो, व्यासंग करावा लागतो, 100-200 पत्रिकांचा रोजचा अभ्यास करावा लागतो, नंतर वर्ष 1.5 वर्षांना प्रेडिक्शनला बसावं लागतं. इतका मोठा गहन विषय. पण आला माणूस, तुमच्या मागे खूप टेन्शन आहे, तुमच्याकडे पैसा टिकत नाही, तुमच्या घरामध्ये खूप भांडणं आहेत, तुमच्या भावकी तुमच्यावर लिंब फेकते, तुमची भावकी आमुष्याला काळूबाई जाते. खरंय खरंय, बरोबर आहे बरोबर आहे. अहो, ज्या गोष्टी सारख्याच आहेत त्या काय सांगाव्या, ज्याच्यात काहीतरी
वेगळेपण आहे ते तुम्ही सांगा ना. मग ह्या गोष्टीने माणूस भुरळ पडतो आणि त्यामध्ये फसला जातो, लुटला जातो, लुबडला जातो. पर्यायी फरक काहीच पडत नाही. मला आज सांगायचंय काय, पत्रिका बघणं आणि ज्योतिष पाहणं हे एक अतिशय उत्तम शास्त्र आहे. जसं त्याच्या वापराने माणसाने त्याचं जीवन समृद्ध करून घ्यावं, आपल्या कुंडलीमध्ये काय चांगल्या बाजू आहेत त्या बघाव्या, त्याला वेळ द्यावा, त्याच्यातून आपल्याला काय मिळेल पुढं त्याच्याकडे दृष्टी द्यावी, ज्या वीक बाजू आहेत त्यांना व्यवस्थित कसं करता येईल हे बघावं. एक छोटस उदाहरण द्यायचंय आणि आजचं प्रवचन आपलं संपवायचंय. उदाहरण नीट ऐका, खूप मार्मिक आहे. एका महादेवाचं मंदिर कर्नाटकामध्ये होतं आणि त्या मंदिराच्या बाहेर एक वडाच्या झाडाखाली एक ज्योतिषी बसायचा. ज्योतिषी अतिशय हुशार, भयंकर हुशार. पत्रिकेमध्ये त्याचा अतिशय हातखंडा. आणि पत्रिकेच्या अजून एक शास्त्र म्हणजे हस्तरेखा दर्पण, हस्तसामुद्रिक. हस्तसामुद्रिक म्हणजे काय, हाताच्या रेषा आणि चेहऱ्यावरच्या रेषा आणि तळपायाच्या रेषा याच्यावरून माणसाच्या काही घटना सांगणे याला हस्तसामुद्रिक म्हणतात. शरीरशास्त्र, की तिळ कुठं आहे, काय कुठं आहे, त्याच्यातून पण त्यातून काय कळतं, त्याच्या जीवनातले भाग्योदयाचे प्रसंग आणि अधोगतीचे प्रसंग कळतात. एक्झॅक्ट कोणत्या काळात काय होईल ते फक्त पत्रिका सांगू शकते, फक्त अंक सांगू शकतात, बाकी नाही. पण तो ज्योतिष इतका हुशार होता, तो पाहता क्षणी हस्तसामुद्रिकने आणि कुंडली शास्त्राने माणसाचं सगळं ओळखायचा. एक दिवस काय झालं, त्या मंदिराच्या पायरीवरती तो वडाखाली सकाळी 9-10 वाजता यायचा. नेहमीप्रमाणे तो आला, तो तिथं बसला आणि त्याने पाहिलं एक 11 वर्षाचा मुलगा पायरीवरती होता, रडत होता. तर त्याच्यानंतर तो व्यक्ती त्याच्या जवळ गेला, त्याला जवळ घेतलं, त्याला विचारलं काय झालं, का रडतोयस. तर त्यांनी सांगितलं त्याच्या पायाला एक दुःख झालं होतं, पायाला एक दुखणं झालं होतं. तर त्या पायाच्या दुखण्यामुळे त्या पायाला पट्टी बांधली होती आणि त्याला त्याच अवस्थेत सोडून त्याचे वडील निघून गेलो होतं. त्याला विचारलं की काय झालं, तो म्हणाला माझी आई मृत झाली, माझी आई मरून गेली आणि माझ्या बापाने माझी जबाबदारी न घेण्याकरता, आता ते 11 वर्षाचं पोरग त्याला काय कळतंय, तो बापही निघून गेला, मला इथं सोडून गेला, मला म्हणला मी आलो आणि गेला तो गेला, आलाच नाही. ह्या माणसाला त्याची दया आली की 11 वर्षाचा मुलगा आता हा भीकच मागेल, काय करणार. सहज लक्ष गेला हाताकडं, वडाकडे घेऊन गेला, जागेवर बसला, हात पाहिला, पायाच्या रेषा पाहिल्या, चेहऱ्याचा अभ्यास केला आणि अशी ते ज्योतिषाच्या मनात अचानकच भाग आला, ह्याचं वय आता 11 वर्ष आहे आणि वयाच्या 12व्या वर्षी ह्याच्या कुंडलीत राजयोग आहे, हे कसं शक्य आहे. आज हा भीक मागणार आहे तर जेवणार आहे, हा जर भीक मागणार आहे तर जेवणार आहे, तर 12व्या वर्षी हा सोन्याच्या ताटात जेवेल हे मला दाखवतंय कसं त्याच्या हातात. पण अभ्यास तर चुकू शकत नाही. अजूनही कर्नाटकामध्ये नाडीशास्त्र आहे. आपल्या हाताच्या अंगठ्याचा ठसा घेतात आणि त्या अंगठ्याच्या ठशाच्या रेषांनुसार वाचून त्या माणसाचं सगळं संबंध भविष्य कळतं. नाडीशास्त्र त्याला नाव आहे, अजूनही ते चालू आहे त्या प्रांतामध्ये. ह्याच्या मनात एकच, आता 11 वर्षाचा आहे, 1 वर्ष आहे म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी राजयोग दाखवतोय, आता मुलाला सोडून गेलेत, आई मरून गेली, बाप भिकारी झालाय, हा पण भीक मागतोय, ह्याच्या पत्रिकेत राजयोग येतोयच कसा. म्हणून त्या ज्योतिषानं काय सांगितलं, तू भीक माग, तुझा उदरनिर्वाह तू भीक मागून कर, पण रोज सकाळी पहाटे 5 वाजता हे मंदिर उघडतं शंकराचं, इथं येऊन तुझ्या भिकेतला जो भोगपडा पैसा, पूर्वी असा एक गोल पैसा असायचा, त्याला भोग पडलेला असं मधून, तो भोगपडा पैसा चरणातला, तो 1 पैसा फक्त तू या पिंडीवरती वाह. ज्योतिषाचा याच्यात काही स्वार्थ नाही, पण पत्रिकेत असं दाखवत होतं ह्याच्या कुंडलीमध्ये पहाटेच्या समयाला भाग्योदय होणार आहे. बघा गंमत, नीट लक्ष द्या, पहाटेच्या ब्राह्ममुहूर्ताला याचा भाग्योदय 1 वर्षानं होईल. मग आता त्या ज्योतिषाला वाटलं जर पहाटे भाग्योदय सांगितलाय, झोपून तर भाग्योदय होत नाही, मग काय करावं बरं. मुलाला आता पैसे देऊन व्यवसाय कराय, 11 वर्षाचं पोरग काय करणार आहे. मग आपलं काय, जिसी का कुछ नहीं होता है उसका भगवान होता है. बाबा 1 रुपया आण,
तिथे पिंडीवरती व्हा, त्या नेमाने का होईना काहीतरी होईल. कारण भगवंत महादेव तर पाहणार आहेत, कुणी नाही पाहिलं महादेव पाहिजे. ब्राह्म मुहूर्ताला ये. ठीक आहे. ते मुलगा पण अतिशय हुशार, सुंदर देखना, फक्त पायाचं कुरूप सोडलं, सर्वांग सुंदर, हातावरती गुलाबी पद्म कमळ, कमळाचं चिन्ह, इतकं स्वस्तिक चिन्ह, एकदम सुंदर, भीक मागायला लागला. बघा, परिस्थिती स्वीकार केली त्यानं, भीक मागू लागला. आणि हा ज्योतिषी रोज त्याच्यावरती लक्ष ठेवून असायचा की हात कधी त्याच्या नियमात चुकतोय काय. 365 दिवस मुलानं नियम पाळला. सकाळी त्या नदीला आंघोळ करायची, पहाटे 5:30 वाजता ब्राह्ममुहूर्त चालू होतो, सूर्य उगवायच्या आधी 1.5 तास शंकराच्या मंदिरात यायचं, आलेल्या भिकेतल्या पैशातला एकच पैसा उचलायचा, पिंडीवर व्हायचा, नमस्कार करायचा, निघून जायचं, हेच नियम. आणि तो दिवस आला. वर्ष पूर्ण झालं, 12 वर्ष त्याचे आयुर्मान पूर्ण होत होतं. दसऱ्याच्या दिवशी म्हणजे दशमी तिथीला, आणि त्या दिवशी हा ज्योतिषी नेमका एका कामानिमित्त बाहेर गावी गेला होता. त्याचं पाहणं चुकलं, दशमी झाली, दसरा झाला, एकादशीच्या दिवशी तो घाई गडबडीत आला. त्याच्या हातात लक्षात आलं की माझ्याकडे कुंडली आहे, मी इतका दिवस अभ्यास करतो याच्या हाताचा, दसऱ्याच्या दिवशी याच्या जीवनात ब्रह्ममुहूर्ताला बदल होणार आहे मला माहिती आहे, तरी सुद्धा मी कामानिमित्त बाहेर गेलो, मला विसर पडला. पण ह्याचा नियम तुटलाय का काय आपण बघूयात. तो गेला आणि एकादशीच्या दिवशी तो मुलगा तिथे आलाच नव्हता. मग ह्याच्या मनात इतकं काहूर माजलं की नक्की झालं काय. आणि तो तिथंच बसून राहिला, तो ज्योतिषी त्या वडाच्या झाडाखाली. द्वादशी तिथी आली, दुसरा दिवस उजळला, त्रयोदशी तिथी आली, चतुर्दशी, आणि त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आला. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी एका सुंदर सजवलेल्या बैलगाडीमध्ये तो मुलगा, अंगावरती राज अलंकार आणि एका सुंदर फेटा घातलेल्या सावकाराच्या मांडीवर बसून आलेला त्यानं पाहिला. त्यानं पाहिल्याच्या नंतर डोळ्यामधून अश्रुधारा येऊ लागल्या त्या ज्योतिषाच्या. अश्रुधारा 2 गोष्टीच्या होत्या. ज्योतिषाला आपलं भविष्य खरं झालं ह्या गोष्टीचा खूप आनंद असतो. माझं भविष्य खरं झालं ह्याचाही आनंद होता. आणि ह्या भिकारी मुलाला सुवर्ण जडित अलंकाराकृत ह्या महादेवाने केलं ह्याचा दुसरा आनंद होता. पण हा चमत्कार झाला कसा हे जाणून घेण्यासाठी तो मुलगा आला. आणि त्या मुलगाने, त्या सावकाराने त्या ज्योतिषाला सांगितलं की आजपासून तुम्ही आमची पेढी सांभाळायची. जरूर सांभाळू. पण हा चमत्कार झाला कसा. त्यावेळेस तो सावकार सांगू लागला की ह्या कर्नाटक प्रांताच्या बाहेरच्या जवळच्याच प्रांतातला मी एक खूप मोठा सावकार व्यापारी आहे, आणि माझी सावकारकी व्यापारकी करून प्रचंड प्रमाणात पैसा येतोय, परंतु पोटाला मुलबाळ नाही. महादेवाचं 16 सोमवाराचं व्रत बायको करतीये, महादेवाचं 16 सोमवाराचं व्रत बायको करतीये, अनेक वर्ष शंकराला आराधतोय. महादेवानं स्वप्नात येऊन 20 दिवसापूर्वी दृष्टांत दिला, तुझ्या पत्नीच्या पोटाला गर्भयोग नाही, गर्भाचा योगच नाही, पण तुला एक अतिशय उच्च गुणी आणि उच्च कुंडलीभूत असलेला मुलगा कर्नाटक प्रांताच्या महादेवाच्या मंदिरात ब्रह्ममुहूर्ताला सापडेल, ज्याच्या डाव्या पायाला लागलेला आहे, आणि भिकारी असून भोगपाडा पैसा शिव शंकराच्या पिंडीवर वाहणारा असेल, आणि तोच मुलगा तुला दत्तक घ्यायचा आहे, त्याच्याच कडून तुला मोक्ष मिळेल. कोणी सांगितलं? महादेवानं दृष्टांत देऊन. कोणाला? सावकाराला, पलीकडच्या गावच्या. सांगितल्याप्रमाणे सावकार आला. दसऱ्याचा दिवस, पाहिलं ब्राह्ममुहूर्त, एक मुलगा, पायाला एक पट्टी बांधलेली आहे, आणि स्वतः गरीब आहे, फटके कपडे, पण तरी सुद्धा एक पैसा पिंडीवरती वाहतोय. सांगण्याचं तात्पर्य कथेची 2 गोष्टी आहेत, लक्षात घ्या. तुमच्या इथं बसलेल्या प्रत्येकाच्या पत्रिकेमध्ये योग असतात. राजयोग म्हणजे काय? आपण कष्टानं फुलवलेलं आपलं साम्राज्य, तो राजयोग आहे. फुकट आणून देत नाही. आता तुम्ही ह्या कथेतून काय घ्यायचंय हे नीट लक्षात घ्या. तुम्ही एक विचार करा बारीक, ह्या मुलाला सगळं आता ऐकतं मिळणार आहे. हा जो मुलगा भिकारी झाला होता, ज्याच्या पायाला लागलं होतं, त्याला आता सगळं मिळणार आहे, पण त्याने 1 वर्ष काय केलं?
पायाला लागलेला असताना सुद्धा फक्त ज्योतिषावरती एक नितांत विश्वास ठेवला की आपण उठायचंय आणि ब्राह्ममुहूर्ताची, मी तुम्हाला सांगायला नको, माणसाला सगळं सोडू द्या पण पहाटेची झोप, ड्रायव्हर लोकांना 4:30 झोप येते बरोबर, बहुतांश ऍक्सिडेंट 4:30 वाजता होतात, साखर झोपेचा वेळ आहे, त्या वेळी तो मुलगा उठून आपल्या पायाला लागले तरी सुद्धा नदीत आंघोळ करून, आपण भिकारी आहे, आपण या पैशातून काहीतरी घ्यावं प्रत्येकाच्या मनात येतं, तरी सुद्धा एक पैसा पिंडीवरती वाहण्याची त्याची दानत आहे, त्याला सावकाराच्या मांडीवर बसवणारी भगवंताची दानत आहे, हे लक्षात घ्या. आपल्याकडे काही नसताना जर आपण पुढच्याला काहीतरी देण्याची दानत ठेवतो, त्यावेळेस भगवंत आपल्याला जी देण्याची दानत देईल ती तुमच्या विचारांच्या पलीकडे असेल. त्या मुलानं प्रयत्न केला नाही असं म्हणणं चूक आहे, तो प्रयत्नच करत होता, तो वर्षभर त्याच्या नशिबात जो दुर्दैवाचा योग लिहिला होता तो भोगत होता, त्याने एकदा जरी विचार केला असता या मूर्ख माणसाच्या सांगण्यावरती मी का विश्वास ठेवावा, माझ्याकडे मीच भिकारी आहे आणि मीच पिंडीव पैसा का व्हावा. बरं मी आता 6 महिने इथं खेट्या करताना माणसाला वाटतं 6 महिने झालं तरी असं झालं नाही तसं झालं, 6 महिने झालं मी पिंडीवरती पाणी घालतोय, 6 महिने झालं रुपया होतोय तरी देव मला काय देत नाही, नाही मी जाणार. एकदा जरी त्याच्या मनात हा विकल्प आला असता आणि त्या दिवशी जर तो झोपून राहिला असता त्या वडाखाली तर सावकारांच्या नजरेला तो पडला असता का. म्हणून यातून 2 दृष्टांत घ्यायचे, काम करत राहणं गरजेचं आहे. आपल्या भाग्यात लिहिलंय पण ते झोपेत येऊन कुणी देणार नाही, भाग्यात लिहिलंय झोपेत येऊन कुणीच देणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला कारण व्हावं लागेल, आपल्याला कार्य करावं लागेल, आपल्याला चाचपडून बघावं लागेल. भले आपल्या नशिबात पैसे ठेवले देवानं पण चाचपडावं लागेल, कुठल्या क्षेत्रात कुठं काम करावं, कुणाशी भागीदारी करावी, कुणाबरोबर जावं, चाचपडा. संत बसून मूर्खासारखं राहिलात आणि येणाऱ्या चांगल्या दिवसाची वाट बघत राहिलात, हातामध्ये पश्चातापाशिवाय काहीच येणार नाही, हे लिखित देतो. एका देवावरती निष्ठा ठेवा, तो काहीतरी देईल हे हेतूने काही करूच नका. तो भिकारी मुलगा 11-12 वर्षाचं वय, त्याला अजाणता मुलगा, त्याला काहीच कळत नाही, तरी सुद्धा पिंडीवर येऊन पाणी घालून आंघोळ करून एक पैसा वाहणं एक नियमाप्रमाणे लावून घेतलं. बघणारा तो आहे, देणारा भगवंत आहे. सांगण्याचं तात्पर्य काम करत राहा, निश्चित देव देईल, चाचपडत राहा, निश्चित देव देईल, पण संत बसून राहू नका. भाग्योदय प्रत्येकाचा लिहिलेला आहे, प्रत्येकाचा कालावधी लिहिलेला आहे, पण चाचपडणं गरजेचं आहे, त्याची वारंवार प्रयत्न घेणं गरजेचं आहे. आणि फक्त चाचपडणंच नाही तर कुणावर तरी विश्वास ठेवणं बी तितकाच गरजेचं आहे. जर त्या ज्योतिषावर, जर त्या पिंडीवर त्या मुलानं विश्वास ठेवला नसता, एकदा जरी त्याचा विश्वास ढळला असता, काय झालं असतं, त्याच्या मनात शल्य आलं असतं, माझ्या पायाला लागले, मी का जावं या देवाला, मी का ह्याची सेवा करावी. तरी हे सगळ्या गोष्टी आहेत. सांगण्याचं तात्पर्य देणारा देव आहे आणि काढून घेणारा सुद्धा देव आहे. तो प्रत्येकाची नीती बघतो, प्रत्येकाचा संयम बघतो, त्यानुसार देतो. ज्योतिष शास्त्राबद्दल सांगण्यासारखं खूप आहे, अख्खा दिवस जाईल तरी मी ज्योतिषावर बोलत राहील, कारण तो माझा आवडीचा विषय आहे आणि त्याच्यासाठी मी खूप प्रेमाने त्याला अंगीकारलेलं आहे. आणि ज्योतिष शिकवणं हा मुळात माझा छंद आहे. तर ज्योतिष शास्त्राचे क्लासेस मी खूप लवकर घेणार आहे. काही 2-3 व्यक्तींना मी आश्वासन दिलंय. माझी आश्वासनं हल्ली व्यक्तींना राजकारण्यांसारखीच वाटतात, फक्त सांगण्यापुरती आहेत असं वाटतं, पण तसं नाहीये. तर खूप लवकर तोही भाग आपण करणार आहोत. सांगण्याचं तात्पर्य काम करत राहा, चाचपडत राहा, देव हाताला एक ना एक दिवस नक्की देणार आहे, परंतु त्याच्यासाठी संयम ठेवणं. आलेल्या संकटाला 3च पर्याय आहेत तुमच्याकडे, एक तर संयम ठेवा, एक तर ते बदला, नाहीतर विषय सोडून द्या. हे 3 पर्यायाशिवाय 4था पर्याय नाहीच. हे 3 पर्यायापैकी आपल्याला काय निवडायचंय ते आपण बघायचं आणि त्यानुसार चालत राहायचं. एक छोटासा दृष्टांत आणि आजचं प्रवचन समाप्त. आज सगळ्यांना टोकन दिलेले आहेत, फक्त काय 7-8 जण शेवटचे राहिले, पुढच्या गुरुवारी मिळून जाईल तुम्हाला. तारखा आज देणार आहे, तारखा नीट ऐकायच्या, टोकन व्यवस्थित घ्यायचंय आणि आपली कुंडली असेल तर कुंडली घेऊन यायचंय. कुंडली ज्याची नाही त्याचं गणित आपण अंकशास्त्रानुसार मांडतो. श्री दत्त.